महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंडळ अधिकारी, 3 तलाठी, 1 नेटवर्क इंजिनियर जेरबंद। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या सुमारे 25 कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 जणांना बेड्या ठोकल्यात। यामध्ये 1 मंडळ अधिकारी, 3 तलाठी, 2 तलाठी, 1 इंजिनियर आणि 1 ऑपरेटरचा समावेश आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। सुनील रामकृष्ण सोरमारे मंडळ अधिकारी, बाबासाहेब रखमाजी भुसारे तलाठी, रामेश्वर नाना जाधव तलाठी, वैभव विश्वंभर आडगावकर नेटवर्क इंजिनियर आणि विजय निवृत्त भांडवले ऑपरेटर अशा 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आतापर्यंत सुमारे 8 कोटींचा भरणा यापूर्वी अटक केलेल्या आरोपींनी शासनाकडे केला असून सुमारे 2 कोटी रुपयांचा बोजा देखील आरोपींच्या संपत्तीवर टाकण्यात आला आहे। या आरोपींना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस अंमलदार गोकुळ सिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, ज्ञानेश्वर खुणे, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयश वाघमारे, महिला कर्मचारी निमा घणगाव, मंदा नाटकर यांनी केली आहे। सांगाल, मागच्या काही दिवसापासून अनुदान घोटाळ्यात आरोपींची धरपकड सुरू आहे। काय नेमकी सद्यस्थिती आहे? किती आरोपी आता ताब्यात आहेत? अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी जी चौकशी समिती गठीत केली होती त्यानुसार अंबड पोलीस स्टेशन येथे 28 तलाठी व इतर कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यापूर्वी आपण 15 तलाठी व इतर कर्मचारी, त्यात काही कोतवाल, काही एजंट्स यांना आपण अटक केलेली होती आणि काल रोजी सदर गुन्ह्यामध्ये आणखी 5 आरोपी, त्यात 3 तलाठी आणि 2 नेटवर्क इंजिनियर व ऑपरेटर अशा 5 लोकांना आपण अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यात आता पावेतो एकूण 20 आरोपी आपण अटक केलेले आहे, तर 12 आरोपी सदर गुन्ह्यात सध्या फरार आहे। प्रामुख्याने हे जे आरोपी आहेत ते कुठून ताब्यात घेतलेले आहेत? सदर आरोपी जे आहेत हे जालना शहर आणि जालना जिल्ह्यातील काही रहिवासी आहेत। जालन्यामध्ये आल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांना ठिकठिकाणावरून आपण ताब्यात घेतले। आता अटक केलेल्या आरोपींचे नाव? सदर गुन्ह्यामध्ये जे अटक केलेले आहे आता आरोपींचे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्यामध्ये एक आरोपी आहे सुनील रामकृष्ण सोरमारे, जे मंडळाधिकारी आहेत, बाप्पासाहेब रखमाजी भुसारे, जे तलाठी आहे मंगू जळगाव, रामेश्वर नाना जाधव, जे तलाठी आहे लोणार भायगाव, वैभव विश्वंभर आडगावकर, जे नेटवर्क इंजिनियर आहेत, आणि विजय निवृत्ती भांडवले, एक नेटवर्क ऑपरेटर आहे, राहणार कुंभारवाडी, तालुका गेवराई। अशा एकूण 5 आरोपी सध्या आपल्याकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये एमपीआयडी लागलेला आहे का? आणि जे आरोपी तुम्ही अटक करताय त्यांच्या काही प्रॉपर्टी वगैरे सीज केल्या जातात? सदर गुन्ह्यामध्ये एमपीआयडी लागलेला नाही, मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागलेला आहे, भारतीय न्याय संहिताचे काही गंभीर स्वरूपाचे कलमे लागलेले आहेत आणि सदर आरोपींनी जो अपहार केलेला आहे त्या अपहाराच्या अनुषंगाने काही रकमेचा चौकशी समिती किंवा तर माध्यमातून भरणा देखील करण्यात आलेला आहे, तर काही लोकांच्या प्रॉपर्टीवरती बोजे देखील आपण त्या रकमेच्या प्रमाणामध्ये टाकलेले आहे, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। एस्टिमेट किती रकमेची बोजे टाकलेली? साधारण काही कोटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये बोजे टाकलेले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।